भावानो आम्ही रात्रीचं वाजल्यात 2 आणि आमचं चालू आहे भावानो किल्ला बांधणी चालू आहे. हे बघा इथं आम्ही आखून वगैरे घेतले आत्ता, म्हणजे आजपासून सुरुवात केली आम्ही. आणि आजची तारीख आहे तरी आज तारीख किती 13 तारीख आहे भावानो. एक 5-6 दिवस दिवाळीला राहिले. पोरं आपली सगळी मेहनत करायला म्हणजे मनापासून भावानो. मला काय वाटते माहिती आहे का, प्रणव इकडे दाखव माझ्या फोकस आहे ना. मनापासून मला काय वाटते माहिती भावानो, प्रत्येकानं भावानो की बाबा आपल्या एक लहान मुलाला तुम्ही स्वतःहून आवर्जून आपल्या शिवाजी महाराजांचा, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला पाहिजे. तुम्ही लहान मुलांना तुमच्या आवर्जून आपल्या महाराजांचा इतिहास सांगितला पाहिजे. त्यांनी काय केलं आपल्यासाठी, त्यांनी काय नाही केलं हे सगळं तुम्ही सांगायला पाहिजे. काही विषय नाही. आणि इथं काय विषय आता असं की पोरजण आता हे बघा सगळेजण मेहनत करायला, सगळेजण किल्ला बांधणी चालू आहे. आणि अवघ्या एक 2-4 दिवसात आपला किल्ला तयार होती. तर तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये सगळं दाखवतो मी. काही 4-5 दिवसात आम्ही किती मेहनत केल्या, काय काय पळाले, काय काय केले ते सगळं तुम्हाला दाखवतो. आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा भावा. भावानो इथं असं करायला पोर आपली. हा प्रत्येक बुरजाची लावूया, म्हणजे त्यानं हे होणार काय, उंच होणार. हे आराखडा यो भावानो सगळ्या किल्ल्याचा आराखडा घेतला, पूर्ण किल्ल्याचा आराखडा. हे इथनं बॅक साईड पर्यंत हे बघा, हे इकडून असं इकडून घेतली. इथं बॅक साईडला इथे एक पोल येणार मोठा, हे बघा इथे एक पोल येणार मोठा इथं असा. आणि या पोलला इथून अशी पाईप लावून हे बॅकग्राऊंड पूर्ण कव्हर करून घेऊन, इकडच्या साईडला पण अशी पाईप लावून हे पण बॅकग्राऊंड कव्हर करून घेणार, जेणेकरून आपल्याला ही आपली मेन चौकाकडे जाणारी वाट आहे. तर मेन आपल्याला बघा इथं असला आपला किल्ला असणार. इथं बरोबर हे सगळे निघते, हे क्रशर वगैरे सगळे तेव्हा निघते, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे सगळे स्वच्छ साफसफाई वगैरे आम्ही करून घेणार. हे सगळी आपली पोरं थांबल्यात. हिने आता हे माझा हात बघा की एवढं घालायला असं दे भावनं. आणि ही सगळी पोरं थांबल्यात. नियोजन आमचं तेच चालू आहे, म्हणजे आज बघणार आज काय काय होते, नंतर मग आता उद्यानी आम्हाला करायचंच आहे. मी काय म्हणतोय दगड लावूया. ही जर दगड लावलीच की नाही परीक्षा, ही दगड खालती लावलीच की नाही, समज आता ही माती, समज आता ही अशी जाणार, अशी माती जाणार, अशी माती. ह्याच्यावरती काय लावायचं इथं आपण सांगू तुला. तू मात्र तेवढी माती याच्या खाली येणारच. अरे खाली होती किती मोजणारच आहे दगड मोजणारच आहे ती. दगड लावायचा परत भर पडल्यामुळे दगड लावायचं नाही बा, दगड लावायचं नाही. एक दगड फक्त खाली ठेवायचा आणि हा अशी मातीवर टाकायचं, दगड मोजून जातोय खाली. आणि हा असं आपला हे होते ना वरती तर असं असं होते की आपला काय नाही रे लावायला नंतर लावतो दगड आणले असं पूर्ण टॉर्च घेऊन अरे वर कुठे चढला रे खोळ्या. गवंडी काम करत आहेत. काम कर की तर आपली पोरं दगड न्यायला आल्यात. सुशांत पाटील असं अपशब्द बोलू नका सर. हे पट्टवाला की नाही डोचकं वेगळा पाव. हे गेलं बघा, हे गेले, हे इकडं पळते या भाऊ बोल. आपल्या तालमीसाठी एवढं करावं लागतं. तालमीचं नाव कुठं आहे, तालमीचं नाव कुठं आहे? श्री विठलाई देवी प्रासादित वाघाची तालीम. एक वाट आहे ती ह्या साईडला जात्या, इथे एक ब्रुज तयार होते, तिथनं ही वाट पाठीमा जात्या, ही तिकडून फिरून त्या ब्रुजवरून ही वाट इकडे येत्या. आणि ह्या साईडला बॅक साईडला घोडवली मूर्ती महाराजांची इकडे वर बसत्या. म्हणजे जेणेकरून सांगतो महाराजांची मूर्ती इथं बसणार वरती उंचावर, एवढी उंची घ्यायला पाहिजे मॅक्झिमम. हा म्हणजे किल्ला काय असं बरोबर अधिक आकारात झाला नाही, असं वाकडं व्हायलाच पाहिजे जरा जरा, तर ती शोभा येणार. एवढं बारीक काम असलं तेवढं चांगलं. डोंगर येणार खायचं काय किल्ला हे सप्पई झालं तर चालते. डोंगरी नाही आपला. हा मग डोंगरी नाही मग सप्पई झालं चालते की. उबड थोडं काय ते माती टाकली करायची आपल्याला. भावानो आता आमचं निम्म्यापर्यंत म्हणजे थोडंफार प्लॅनिंग झाली. एवढा आम्ही म्हणजे अजून काही करा नाही सोडा. आजचा दिवस आमचा असाच गेलाय. वाजल्यात आता 3 भावानो रात्री. झोप पण आल्या जास्त. आणि म्हणजे कसं असते दिवसभर पोरं आपले जातात कामावर, निम्मी पोरं जातात कॉलेजला, आम्ही पण जातोय, कामं वगैरे असतात किरकोळ घरातली वगैरे, त्याच्यामुळे आम्ही वेळ नसते आम्हाला. संध्याकाळच आम्हाला काम करायला लागणार आहे.
त्यामुळे आता आम्ही इथं स्टॉप केला विषय. आता उद्या संध्याकाळी डायरेक्ट बघूया. उद्या संध्याकाळी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. उद्या संध्याकाळी आम्ही काय काय करणार आहे. शक्यतो उद्या आम्ही माती टाकून घेणार आहे, माती आणणार आहे आम्ही उद्या. तर उद्या मातीची म्हणजे थोडीशी पाय रचणी वगैरे ती आमची उद्या संध्याकाळी होईल, काय विषय नाही. चला मग उद्या भेटूया ब्लॉगमध्ये उद्याची. आज आम्ही आलो माती न्यायला किल्ल्याची आणि बघा पोरं माती भरायला लागल्या. टेम्पो पण आणला आम्ही माती न्यायला आणि हे आता नेणार आम्ही तिकडे गावाकडे आमच्या, म्हणजे गावापासून 1-2 किलोमीटर लांब आली. आणि आता माती नेतो भरून तिथल्या तिथं माती ती चांगली नाही म्हणून आम्ही दुसरी माती न्यायला आलो. तुम्ही बॅकग्राऊंडला माझ्या बघा, ही माती लागते प्रॉपर आणि ही माती न्यायला आलेलो आम्ही. आणि पोरं आपली माती भराल्यात. आता आम्ही जाणार माती घेऊन. म्हणजे काय झाले, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंय काल, आता हा दुसरा दिवस आहे त्यामुळे काही विषय नाही. आणि आता आम्ही जाणार ही माती घेऊन घरी आणि संध्याकाळचा आता डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. पोरांची वाट काय बघणार नाही, थोडीफार पोरं आहे. मी हे बघा, हे एक जण आहे इथं, रोहित एक दगड आणायला लागली तिकडून. आणि इथं मेकिंगला आता सुरुवात करणार आहे, म्हणजे प्रोसेसला सुरुवात करणार आहे रोहित. इथं आता मी प्रोसेस करतो किल्ल्याची, काही विषय नाही. तुम्ही पण बघत राहा, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, काही विषय नाही. त्याला भावानं माती केवढी आणली बघा की, हे बघा की. आणि इथं किल्ल्याला प्रोसेस चालू आहे आणि इथं होय असू दे. आणि इथं आपली पोरं माती भराल्यात बघा, हे भराल्यात, खडी भराल्यात. ही सपला विषय. हे वाघ आमचं दोघं जण खडी भरणं काय ते आणि हाताच्या दशा बघा भावानं काम करून बघा. दुसरा हात दाखवतो, हे बघा काटली यांचा बघा की, काय विषय नाही. पण भावानं एक सांगू, किल्ला क्वालिटी होणार आपला, काय विषय नाही. निम्मी पोरं गेल्या तर रोहित्या पण गेलाय. क्लायमेट बघा, क्लायमेट ही आमची गल्ली, ही टाकी झाली म्हणजे पोरं कामं करायला भावानं. त्या बारक्या पोरांनी टिक्क भरली. हे रोहित्या आत्ता आलाय बघा, उगावलाय. आणि माझं काम करून ग्लब्ज बघा केवढं फाटली बसलाय तर काय केली बघा, लय फाटली बघा कमी. हे बघा, ही तेजस पाटील आमची गडाची बांधणी अशी चालू आहे. मी प्रॉपर चालवणार आहे सोडा, काय विषय नाही. असं केली आम्ही आराखडा. घाण बघा केवढी झाल्या भावानं. ही पोरं आल्यात आपली आणि सगळी पोरं झटा लागल्यात. ही इथं वताल्यात, ही इथं दगड लावून घ्याल्यात, ही इकडे खडी भरा लागल्यात. तिथं वरती किल्ला चालू आहे बघा, इथं एक चालू आहे. आणि इथं ही तालमीच्या पोरी बसल्या तिथं, सगळ्या बहिणी आमच्या. आणि हे एक वाघ आहे आपला बंडायशी. आणि ही माझी बायको बघा, ही पाक म्हणजे आमचा संसार सुखाचा चाललाय बायको माझी. आणि किल्ल्याची आता चालू आहे बांधणी, म्हणजे तुम्हाला लक्षात येणार नाही लगेच, पण भावानं प्रॉपर काम आमचं चालू आहे. हे का नाही भांडखुर पोरगा आहे, हे भांडखुर. आणि चालू आहे बघा, काही विषय नाही. झाले भावाने ही माती ओतून घेतली किरकोळ मध्ये. पोरं वैतागल्यात आता, पाक सापडली मी बी. आणि काही विषय नाही, अंधार झालाय, सनसेट पण झालाय, काही विषय नाही. या साईडला लाईट लावलाय मी. गडाची माती वगैरे आता झाल्या मारून, तुम्हाला असं दिसणार नाही प्रॉपर. 1 मिनिट असं दाखवतो. हा आता दिसते बघा तुम्हाला. इथं आमचा पहिला ब्रूज येणार, इथून इकडं, इथं सेकंड, इथं महाराजांची मूर्ती येईल. आणि इथून इथं तिसरा ब्रूज इथे येणार. इथून एंट्री असणार किल्ल्यावरती जायला. या साईडला ही दरी वगैरे असणार पूर्ण. ओके, हे डायनो पण आता झाले काम, चिखलाचा हात आहे. चला मग दिवस आहे दुसरा. आणि आज पोरं पुढे जरासा किल्ला वाढवायचा आपल्याला. आणि मेन म्हणजे की नाही, ह्याच्यावरच्याच वॉल करून घ्यायच्या पूर्ण शाडू मातीला. आणि तुम्हाला मी ती वॉल करून दाखवतो, म्हणजे आम्ही आता करणार आहे ते तुम्हाला दाखवतो. चला. काय झाले भावानो, काल दुपारी पाऊस लागून गेलाय बघा जोरात, सगळे भिजले. आणि हे बघा सगळे हे आम्ही जी काल माती मारलेली की नाही, ती वाहून गेल्या थोडीफार वेळ, म्हणजे ती गेल्या सगळी ह्याच्यावरली निघून. आणि इथं की नाही, हे दगड इथं लावायचा आहे पुढं, जेणेकरून की नाही ही जी रुंदी वाढवत, म्हणजे लांबी आमची ही जी वाढवता येईल अशी लांबी इथून ब्रूज करायचा. इथं ब्रूज येणार, इथून इकडं असं पूर्ण येणार. आम्ही कराले भाऊ प्रतापगड, तुम्हाला नाव सांगतो प्रतापगड आम्ही कराले. ते इथे एक ब्रूज येणार, ते तुम्हाला मी सांगितले, त्याच्यामुळे ते वाढवून घालले. पाठीमागनं वगैरे व्यवस्थित आम्ही केली, काही विषय नाही. पूर्ण असं दरीसारखं केली, ते होणार थोडा कम्प्लीट, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला मी दाखवतो राहतो हळूहळू. आता पोरं पण आल्यात, थोडी जमा झाल्यात, अजून पोरं यायच्यात कामावनं. आम्ही
तुम्हाला सांगतो एक 10 वाजल्यापासून काम चालू आहे एकसारखं कंटिन्यू. तर तुम्हाला दाखवतो चला किल्ला कुठंपर्यंत आला आपला करून. हे बघा इकडं वाईटच येते ना, वाईटच येते काय. हे ब्रूज झालं आपला, हे खायला ही तटबंदी झाल्या पूर्ण. हे इथनं दरी येणार पूर्ण खालनं आणि इकडून पायऱ्या वगैरे केल्यात आणि ह्या साईडनं झाली पूर्ण. हे पण छोटे छोटे ब्रूज येतात. ह्या साईडला इथं एंट्री गेट येते, म्हणजे पूर्ण इथं आपलं मुख्य प्रवेशद्वार रे, मुख्य प्रवेशद्वार येते इथं असं ते घ्यायचं. आणि इथून अशी वाट येते आपली जी किल्ल्याला जी मेन आत यायला जी वाट आहे एकच, ती वाट येते त्या इथून इथंपर्यंतच्या पायऱ्या येतात. परत इथे एक ब्रूज यायचा अजून मोठा, तो ब्रूज आता करणार थोड्या वेळात. माती पण संपल्या काय तर जराशी, त्या मातीत एवढे आता काय होते आपल्याला माहीत नाही अजून केवढे होते. तर बघायचं आहे केवढं होते. इकडून कामं करायला सगळेजण वर्क करायला. आणि तुम्ही असंच कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, तुम्हाला मी सांगत राहतो 100%. 5वा दिवस चालू आहे आणि गाडाला कलर काम त्यांनी चालू आहे. बघा तुम्ही कितपर्यंत आम्ही कंप्लीट केला आहे गड. तर वरलं सगळं वास्तू त्यांनी राहिलेलं आहे पूर्ण गडाची. आणि इथून गड सगळा थोडा थोडा कंप्लीट झाला आहे. जेवढं होईल तेवढं प्रॉपर केलं आहे आम्ही. इथं महाराजांची मूर्ती बसणार, इथं ते पूर्ण मंदिर भवानी मंदिर वगैरे सगळं येणार तुम्हाला आणि मी दाखवत राहतो हळूहळू. 2 दिवसात दिवाळी आली भावानं. ही पोरं आपली इथं बसल्यात मज्जा मारत. ही पोरं कलर काम चालू आहे. आमचं 70% काम भावानं झाले किल्ल्याचं आणि थोडंसं काम फक्त बाकी राहिले, ते काम करून घेणं. हे पडदा वगैरे बांधायला वेळ गेला जास्त. ही लाईट ते लावायला चौकातच आहे स्पॉट, काय विषय नाही. 1 नंबरमध्ये चालू आहे भावानं. कंप्लीट झालाय तुम्ही बघू शकताय की आम्ही सगळं बुर्जाचं वगैरे आम्ही काम केले प्रॉपर. आतलं डिटेलिंग वगैरे थोडंफार केली आहे. आमचं डोंगरांचं काम वगैरे जरासं पेंडिंगला राहिली, बाकीचं सगळं हे पाठीमागलं. आणि थोडंफार इथे ही ग्रीन वगैरे सगळं लावून घेतले. इथल्या भवानी मंदिरचं पण काम राहिली. हे बारकी छोटी छोटी घरं गेल्यात आम्ही, ते पण आमचं काम झाले. महाराजांची मूर्ती इथं बसत्या, ती महाराजांची मूर्ती आम्ही उद्या बसवणार आहे. आम्ही काय अडचण नाही. उद्या संध्याकाळी तरी सांगतो मॅक्झिमम 7च्या सुमारास आमचा किल्ला बघायला रेडी होतोय पूर्ण तिथं. आणि ह्या लाईटमुळे आणि गेटअप आलाय काय विषय नाही. आम्ही मंडळाची लाईट लावली इथं आणि पाठीमाग ब्लॅक पडदा मारल्यामुळे कंप्लीट पाठीमागले बॅकग्राऊंड सगळी झाकून गेल्या. आणि ह्या बुर्जावरती पण आमचं थोडंसं काम राहिलेलं, ते पण आम्ही कंप्लीट करून घेतले. बाकी सगळं ऑल कामं सगळे आमची कंप्लीट झाल्यात, काय विषय नाही. आता डायरेक्ट उद्या संध्याकाळी भेटेल. चला सगळ्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा फक्त. आणि आम्ही जेवायला आणि कॅलिस ठराविक आम्ही किल्ला पूर्ण केला आमच्या मते. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण इथं शामियाना वगैरे केला. मेन म्हणजे अफजल खानाला फाडलेला ते आम्ही इथं केले खालच्या साईडला, ते प्रॉपर झाले. आणि इथून आम्ही इथं बुरुजावरती पण आम्ही काम करायचं होतं, ते सगळं काम पूर्ण केले. तुम्ही बघू शकता इथं आम्ही नेमप्लेट पण त्यांनी सगळे लावले, वाहन तर वगैरे जातं, बुरुजावर जाण्याचा मार्ग वगैरे सगळं लावले. हे मेन महाद्वार आहे, महादरवाजा आहे, हे पण लावले. सगळं म्हणजे जे मावळं आहेत ना ते पण सगळं लावून घेतले, झेंडा वगैरे सगळं लावून घेतले पूर्ण. म्हणजे भवानी मंदिर वगैरे सगळं आमचं प्रॉपर काम झाले, असं काय बाकी ठेवायला नाही. ब्रूज वगैरे सगळं आम्ही प्रॉपर काम केलं. फक्त महाराज जिथं बसतात, जिथं आमची महाराजांची मूर्ती बसतात, ते फक्त आमचं थोडंसं काम बाकी राहिले. ते आम्ही उद्या नदीवरनं आम्हाला दगड आणायला लागणार छोटी छोटी, आणि मग ते काम करायला लागणार आहे, म्हणून ते काम बाकी ठेवले. ते उद्या फक्त आम्ही कंप्लीट करून घेणार काम. बाकी सगळं ऑल क्लिअर काम झाले. बाकी आतलं इथलं मेन म्हणजे इथं विहीर आहे, ती विहीर फक्त करून घेणार. आणि इथं तळ आहे, ते पण उद्या करून घेणार. ते बॅक साईडला ठेवलेलं कारण की त्याच्यात घाण वगैरे जाईल म्हणून आम्ही सगळं बॅक साईडला ठेवलेलं. बाकी सगळं ऑल क्लिअर काम झाले.
तर थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आणि उद्या सकाळी तुम्हाला दाखवतो आणि मी ते किरकोळ काम वगैरे सगळं झालं की ते आणि दाखवतो. त्यामुळे व्हिडिओमध्ये राहिलेलं कंटिन्यू शेवटपर्यंत तुम्ही राहिला व्हिडिओमध्ये, त्यामुळे थँक्यू सो मच. जय शिवराय, जय शंभूराज. भावानं सगळ्यांनी आता पंत्या वगैरे दीपोत्सव चालू आहे. सगळीजण पंत्या लावल्यात आणि झाले आमचं सगळं ऑलरेडी रेडी आहे. इकडे चषक वगैरे इथे ठेवल्यात आणि सगळा किल्ला रेडी झाला आणि काही विषय नाही, तुम्ही बघू शकता सगळं एक नंबर मध्ये झालेलं आमचं सगळं नियोजन. आपलं रोज मूर्ती बसवली एक नंबर मध्ये झालेला आहे आणि किल्ला पण आमचा खतरनाक म्हणजे विषय नाही. प्रॉपर आम्ही सगळं केलं, आम्हाला जेवढं जमते तेवढं आम्ही केले. प्रतापगड ह्या साईडला जरा पडली आहे मूर्ती आणि क्वालिटी झाली क्वालिटी. ओके.